आता झाली आहे गुड नाईट झाली आहे, म्हणजे लिटरली रात्रीचे वाजले तर 11 वाजले आणि आम्ही चाललो ट्रिपला. सो ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. सो चला जाऊया आपण आणि पुढे काय काय होतं आहे बघूया. सो सर्वांनी स्टेट येऊन राहा. चला दाखवते मी खाली जाऊन तुम्हाला. गाईस गौरीने आणलंय मला जाता जाता चॉकलेट बाउल आणि त्या खाताना आल्या. मी आता खातोय चॉकलेट बाउल. थँक्यू गौरी. बोलो गाईज आम्ही पोहोचलो आता मुंबई एअरपोर्टला. सो चला एक्सायटेड फॉर इंटरनॅशनल ट्रिप. माय फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. आणि इशू तू कशी आहेस? तुला कसं वाटतंय? तू तुझ्या फर्स्ट फ्लाईट तिचं इशूचा फर्स्ट फ्लाईट पण आहे आणि तिची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप पण. इशू कसं वाटतंय तुला? आणि आमचे सर आहेत तर तुम्हाला अख्खी ट्रिपमध्ये दिसतील. आणि त्यांचं जरा चालू आहे काम आणि इकडे आम्ही सगळं करतोय चेक इन. ताई तुम्हाला कसं वाटतंय माझ्यासोबत? एक्साइटेड, मजा करू आपण खूप जास्त. ताई तुम्ही? मस्त वाटतंय. आणि आमच्या मॅडम आहेत. चला आता आपण जाऊया आणि अशीच आपली मजा मस्ती बरकरार ठेवूया. वाजले 2 आणि इथे एवढी लाईन आहे की आम्ही दमलो आहे. ऑलमोस्ट अर्धी लाईन आम्ही कंप्लीट केली आहे आणि अजून अर्धी बाकी आहे. इशू बघा कुठे उभी राहिली. छोटं असल्याचं बेनिफिट. तिला तिथे बसायला पण भेटतंय. कसं करशील? अरे उलट. आता आम्ही घेतलाय जरा ब्रेक. KFCला बसलो आणि इथे व्हेज काय नाही आहे पण ओके. आणि इशू काय भीती आहे माझा? वॉशरूम सेल्फी. तर बघा काय चालू आहे. परत बॅक स्टेप जाते. झालं ईशा बघू काय झालं तुला? आता आम्ही बसलो आहे प्लेनमध्ये आणि इशू एक्साइट फॉर हर फर्स्ट फ्लाईट. आणि तिला तिची फायनली विंडो सीट भेटली आहे आणि ती खूप 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 जास्त खुश पण आहे. सो चला बघूया. आत्ता वाजले 4:15 वाजलेत काहीच. आणि चिकू बेबी आला. चिकू बेबीची आठवण येते आम्हाला ना इशू? कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचें और पेटी खोलने के लिए फ्लैप को उठाएं। उड़ान के दौरान कुर्सी बघू बाहेर तर दाखव.
इशूची फ्लेक्सिंग चालू झाली आहे ना इशू. बघू परत दाखव. सो गाईज आत्ता आम्ही पोचलो थायलंडला. सॉरी थायलंडला नाही, बँकॉकला. आणि बँकॉकवरनं आमची परत कनेक्शन फ्लाईट आहे. सो आता किती वाजलेत 11 आणि आपल्याकडचे म्हणजे 9च्या आसपास 9:30च्या आसपास असतील. आणि इथून परत आमची कितल्या 200 फ्लाईट आहे. सो चला बघूया जाऊया आपण. तुम्हाला थंबनेल बघून तर समजेलच आम्ही कुठे चाललो आहे. तरी पण तुम्ही स्ट्रेट येऊन घ्या. इशूला असते थंडी. फोटोज नाही टाकले तर बघल कोण. दिस इज बँकॉक एअरपोर्ट. वाव वाव. विशू काय आहे? विष्णू इथे समुद्र मंथन चालू आहे. आपण नाग वापरलेला आणि आम्ही ड्रायगन वापरला आहे. इशूनी टूर गाईड सारखी माहिती दिली आपल्याला, बरोबर. जा ईशाचा नुसता पुढं पुढं चाललाय ना ईशा. आता बघ त्यांच्या दोघांची नुसती मस्ती चालू आहे गाईज. फ्लाईटमध्ये आता बाप्पा 24 तास झाले. लिटरली 24 तास मी झोपली नाही झोपली. तू झोपलीस 4 तास त्या प्लेनमध्ये. ही दोघं पण मी टाकेन त्या क्लिप. एकटीच झोपली ना. हे तर माझ्या अंगावर पाय ठेवून झोपलेले. प्लीज कोरियन मॅट्रो मध्ये चालली आहे इशू. काहीच इशू तर आता वेट करतो आम्ही फ्लाईटचा आमच्या. आणि खरंच खूप झोप आली आणि ते खायला पण काय नाही. सो इशू बसले इथे खायला. पोचलो आहे आता फायनली आमच्या डेस्टिनेशनवर एवढ्या तासानंतर. सो चला आता पहिला आपण हॉटेलला जाऊ आणि फ्रेश वगैरे होऊ, त्यानंतर भेटू. बाय. इज वेलकम टू फुकॉक. गाईज सो आता मी मगाशीच पोचलो. म्हणजे मी फ्रेश वगैरे झाली मस्त. आणि आता मी आलो आहे व्हिएतनाममधला फुकॉक आयलंड. मागाशी मी दाखवलंच असेल. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. एवढा भारी व्ह्यू आहे ना. सी एक नंबर आहे गाईज. हा माझ्या गॅलरीतून व्ह्यू आहे रूमच्या. कसला सही आहे. मी आता रेडी झाली आहे आणि माझा फर्स्ट लुक कशी दिसते मी सांगा तुम्ही नक्की. आणि इथे टी व्हीला डोरेमॉन लागलाय पण तो छिंग छू मध्ये लागलाय. कसा लागला इजो? आता आम्ही आलोय फुकॉकच्या ग्रँड वॉलमध्ये. हा तर खूप फेमसच प्लेस आहे, तुम्हाला माहिती असेलच.
वक्कड बंबा माहिती का? ते समोरचं सिटी भारी जर का ही करून चालू वडाला लेकला लावतो. ते येत नाही मला कधी बसवलं मला. ही पण ही कसली गाडी होती एकत्र झाली एक नंबर गाडी होती अरे तो म्हणतोय की तुम्हाला फोटो काढताना सांगा. इथं जायचं तिथं भारी आहे. इशूचं हे फेवरेट लँग्वेज आहे ना इशू. Guys, मी माझा आउटफिटच दाखवायचं विसरले हॉटेलला म्हणून मी आत्ता दाखवते. सो दिस इज माय गाईस खूप मस्त व्ह्यू आहे एकदम भारी. 1 2 3 1 2 3 आणि इकडे सगळे सी फूड्स रेस्टॉरंट आहेत आणि लाईव्ह सी फूड्स लाईव्ह फिश आहेत ना इथे सगळे तिकडे आहेत. चल आपण बघूया. मी बघून हो आम्ही लॉबस्टर बघायला लॉबस्टर बघतोय. मोठे मोठे चल बघू. गाईज बघा आणि एक दाखवू मम्मा. लॉबस्टर्स एवढे मोठे मोठे आहेत. आणि हे काय काय माहिती नाही. ही आपल्याकडची कोलंबी ही पण कोलंबी आणि हे आपल्या चिंबोऱ्या खेकडे समुद्राचे आहेत ते आपल्याकडचे नाही. आणि हे शेल ते काय असतात ते गोले. इज दिस व्ह्यूज. इशू इकडे बघ. इशू आमचं जेवण आलंय आणि यांचं चिकन. हे भाऊ पण चिकन खाऊ. तर रस्त्यात जाताना आम्हाला हा एक असा कॅफे भेटला. म्हणजे आम्ही जेवून हॉटेलवर जायला निघालेलो. एवढं क्यूट आहे की आम्ही तिथे फोटो काढायला थांबलोय. पण हे कसं वाटतंय तुम्हाला सांगा नक्की. आतमध्ये पण खूप भारी आहे. दरवाजेतच चांगले फोटो येतील.